सिनेट निवडणुकीसंदर्भात सिनेट निवडणुकीमध्ये युवा सेनेचे मयूर पांचाळ हे विजय झालेत। मयूर पांचाळ 5350 मतांनी विजय झालेत। सिनेट निवडणुकीत युवा सेनेनं अखेर खातं उघडलं। आरक्षित 5ही जागांवर युवा सेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत। थोड्याच वेळात आरक्षित जागेचा निकाल हाती येणार आहे। सिनेट निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली। पसंती क्रमांकानुसार मतमोजणीला सुरुवात झाल्या। 7200 पैकी 6684 मतपत्रिका वैध ठरल्याची माहिती आहे। खुल्या प्रवर्गातील साधारणपणे 1100 मतांचा कोटा आहे। आरक्षित जागांवर 1 विरुद्ध 1 असा निकाल लागणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपला प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे आपल्या सोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, खरं तर सिनेट निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रिया सध्या सुरू आहे। खुल्या प्रवर्गातील साधारणपणे 1100 मतांचा कोटा आहे। आरक्षित जागांवर 1 विरुद्ध 1 असा निकाल लागणार आहे आणि विशेष म्हणजे आरक्षित जागांचा निकाल काही वेळात लागण्याची शक्यता आहे। काय या संदर्भात सविस्तर अपडेट? नक्कीच आपण पाहतोय की सिनेट निवडणुकीच्या प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की युवा सेनेचे 5ही जागांवरती उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती आहे। सध्या आपण पाहतोय की मयूर पांचाळ हे ओबीसी वर्गातून यांना 5350 मतांनी हे निवडून आलेले आहेत। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की सध्या मुंबई युनिव्हर्सिटीच्या बाहेर आपण पाहू शकतो एक मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। एकूण आपण पाहिलं तर आरक्षित 5ही जागांवर युवा सेनेचे 5ही उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती आहेत। त्यामुळे तब्बल 7200 6684 मतपत्रिका ज्या आहेत या वैध ठरलेल्या आहेत आणि त्यानुसार आपण पाहू शकतो की खुल्या प्रवर्गासाठी साधारणपणे 1100 मतांचा कोटा आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की मयूर पांचाळ यांना विजयी हे उमेदवार आहेत आणि यांना आता आपण पाहू शकतो की 5350 मते जी आहेत ती मिळालेली आहेत। त्यामुळे एकूणच आपण पाहतो की आरक्षित 5 जागांमध्ये युवा सेना उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती आहेत। त्यामुळे एकूणच आपण पाहू शकतो की खुल्या प्रवर्गासाठी या संदर्भातले अपडेट वेळोवेळी आपल्याकडे घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। सिनेट निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे। त्यामध्ये राखीव ज्या 5 जागा आहेत त्याची जवळपास मतमोजणी ही पुरी झालेली आहे। केवळ आता जी इनव्हॅलिड मतं आहेत त्यावर लोक आक्षेप घेत आहेत, एवढंच फक्त तांत्रिक बाब बाकी आहे आणि 5ही जागांवर युवा सेनेनी निर्णायक आघाडी घेतलेली आहे। जवळपास 5ही जागा या युवा सेना जिंकलेली आहे। यानंतर खुल्या गटाची मतमोजणी सुरू होईल। त्यामुळे अर्ध्या तासामध्ये मुंबई विद्यापीठ या जवळपास सगळ्या 5ही जागांचा निकाल जाहीर करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।